नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगर, तालुका जत, जिल्हा सांगली. तर आज हे व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं कारण असं आहे की आपला शेतकरी असू दे किंवा पशुपक्षी पालक असू दे, त्यांना खरोखरच किती समस्या आणि किती त्रास असतात बघा. तर काल असा एक प्रकार झाला आहे की आपल्या फार्मवरती एक दोन अननोन पर्सन, अनोळखी व्यक्ती आली होती म्हणा. रात्री 12-12:30च्या दरम्यान किंवा त्याच्यापेक्षा बी जास्त टायमिंग झाला असेल. इथं कसं आहे, माझे सासू सासरे आणि मेहुणे हे असे असतात इथं फार्मला नाईटला, रात्रीला काय. तर बाहेरची लाईट लावल्या त्यांनी काय केले, इथून उठले. म्हणजे इथून गाडी घेतली त्यांनी, मग स्टार्टर मारला, गाडीचा आवाज आल्यावरती सासरे आमची उठली. तर आणि बॅटरी मारल्यानंतर ना इथनं गाडी लगेच हलवली. एक दोघंजण होते. आणि हे बघा, ही बॅटरीचा फोकस जिथं जाते ना, हे बघा त्या तिथं हे दिसलं का, हे बाभळीचं झाड, त्याच्या पुढं असं उतार आहे काय. हो का, ही पूल आहे आपला रानातला. आणि ह्या पुलाच्या पुढं का नाही, ह्या इथं का नाही, हे बघा, ही जिथं फ्लॅश दिसतोय तिथं उतार आहे, तिथं जाऊन थांबलेत मन. मग परत आमच्या सासऱ्यांनी काय केले, एक रस्त्यावरती आले आणि पूर्ण असं तिकडं फ्लॅश म्हणजे बॅटरीचा उजेड वगैरे मारून असं सगळं ही केल्यानंतर मग परत तिथनं त्यांनी निघून गेलेत मन. काय तर बघा, आपला शेतकरी असू दे किंवा पशुपालक असू पशुपक्षी पालक असू दे, शेतकरी आपला वर्षभर पिकाचं संगोपन करतोय, पिकाचं लालन पालन करतो, पेरणीपासून अगदी कापणीपर्यंत. आणि कापणी आली की असले हरामखोर आणि नीच नालायक वृत्तीचे लोक येतात, चोर. आणि त्यांनी काय करतात की आपलं वर्षभराचं कष्ट सगळं काढून नेतात. मग एक लक्षात घ्या, जे काय आपलं प्रॉफिट होणार आहे, समजा 1 एकर आपलं काहीतरी आहे, धान्य असेल, कडधान्य असेल, फळ असेल 1 एकरातलं, आणि त्यातलं जर कमीत कमी एक 10-20 गुंठे जरी चोरीला गेलं त्यातलं पीक, तर लक्षात घ्या किती मोठं नुकसान आहे आपलं हे. आणि आपलं जी काय प्रॉफिट असेल किंवा कष्ट असेल सगळं पाण्यातच जाणार की. तसंच आपलं पशु पक्षी असतील, लक्षात घ्या, आपण त्यांचं लालन पालन करून त्यांचं सगळं औषध पाणी आणि असतील किंवा त्यांना खरेदी करून आणणे असेल, किती काय काय करतो आहे. त्याच्यानंतर आपण एक बाबा सेटअप बसवतो आहे, एखादा फार्म चालू करतो आहे, मग ते पशु असो पक्षी असो किंवा शेती असो, हे आपण चालू करतो आहे. त्याच्यातनं आपण उत्पन्न घ्यायचं म्हणून आपण तयारी असते आपली, ना अचानकच असली चोर येतात आणि काहीतरी आपल्याला अडचणीत आणायचं काम करतात. तर असं प्रत्येक ठिकाणी होते, कुठं मोटरी चोरा, कुठं केबली चोरा, कुठं विहिरीवरचे पंप चोरा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कुठं शेळ्या चोरा, कुठं मेंढरं चोरा, कुठं कुणाच्या कोंबड्या चोरा, पक्षी चोरा किंवा कुणाच्या गया चोरा किंवा आणि काही असं बऱ्यापैकी चोऱ्या आपल्या इथं म्हणण्यापेक्षा सर्रास सगळीकडं होत्यातच ह्या चोऱ्या. तर एक लक्षात घ्या, ह्या अशा नालायक लोकांसाठी का नाही आपण खास एक औषध आणलेलं आहे. आणि ते औषध म्हणजे हे बघा, हे जे आहे ना, ही PCP एअर रायफल आहे. हे 1.77 कॅलिबर ह्याच्यामध्ये गोळी बसत्या. तर ह्याचा असा आहे की यात्रेत फुगा कसा फुटतोय का नाही आपण मारल्यानंतर ना, तशा प्रकारे का नाही एखाद्याच्या का नाही बॉडीवरती कुठं जर मारलं ना, असं फुटते. ती जिथं हाडावरती बसलं तर हाड क्रॅक करते पूर्ण, मासात मारलं तर आरपार निघून जाते. हे अशी वस्तू असणं रात्री अपरात्री, लक्षात घ्या. ती चोर जे असतात त्यांच्याकडं कुठल्या प्रकारची शस्त्र आहेत, अस्त्र आहेत, काय आहे आपल्याला काहीही माहीत नसते. तर आपल्या स्वतःच्या जीवाच्या बचावासाठी असेल किंवा आपल्या जनावरांच्या सिक्युरिटीसाठी असेल किंवा आपल्या सिक्युरिटीसाठी, आपल्या घरच्यांच्या सिक्युरिटीसाठी, तर अशा प्रकारच्या वस्तू आपल्या इथं असणं अत्यंत गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, ही कमीत कमी 100 फूटपर्यंत ह्याचा मारा आहे. आणि असा मारा आहे का नाही, तुम्हाला सांगतोच, कमीत कमी आता मी स्वतः ट्राय केले, 70 फुटावरती जरी एखादा व्यक्ती असेल आपल्यापासून 70 फुटावर, आणि त्याला जर ॲक्युरेट आपण जर मारलं ना, तो माणूस उठत नाही, तो माणूस 100% खाली पडायलाच पाहिजे. त्याला 10 मिनटं तरी काय समजत नाही, ह्याच्यानं जीव जात नाही, पण ह्याच्यानं का नाही माणूस हा 100% अद्दू करते ही.
आणि आपल्या जीवापेक्षा जास्त प्यारं काहीही नाही, किंवा आपले जे काही पशुधन असेल किंवा आपली शेती असेल ह्याच्यापेक्षा प्यारं काहीही नाही आहे. आणि अशा लोकांना का नाही हे असंच उत्तर देणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हे कसं आहे माहीत आहे का, ह्याच्यामध्ये कमीत कमी 10 राऊंड बसतात. आणि एकदा का ह्याच्यामध्ये एअर फुल केला ना, काय गॅस भरला ना ह्याच्यामध्ये, ह्या बंदुकीमध्ये, तर आपल्याला कमीत कमी ह्याच्यावरती 100 राऊंड चालतात. एकदा फुल, हे जे सिलेंडर आहे ना, हे पूर्ण असं सिलेंडर आहे बघा, तो एकदा फुल केला कमीत कमी 100 राऊंड चालतात ह्याच्यामध्ये. आणि ही जे आहे ना, ह्याच्यावरती डिस्कवरी कंपनीचं स्कोप लावलं आहे आपण. ही एवढं ॲक्युरेट, म्हणजे एवढं परफेक्ट शॉट बसतो ना ह्याच्यानं, की जिथं आपल्याला मारायचं 100% तिथंच बसणार. ह्याच्यानं जराही इकडं तिकडं होत नाही. फक्त ह्याची सेटिंग करून ह्याला ॲक्युरेट टार्गेट करून मारणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्याला कसं आहे माहिती आहे का, इथं पुढं आहे ना, ही सायलेन्सर आहे, ह्याच्यानं जरासुद्धा आवाज होत नाही, समजतसुद्धा नाही रात्रीच्या वेळेला की त्या चोरांना की कुणीकडून फायरिंग झाल्या किंवा कुणीकडून गोळी आली आणि कुणीकडून गेली, ही काहीसुद्धा 100% कळत नाही. हे एवढं म्हणजे स्ट्रॉंग आणि पॉवरफुल आहे. ह्याच्यानं नुसता सुट्ट असा एकदम बारीक आवाज होतो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की त्याची मॅगझिन आहे, हे तर राऊंड बसतात. काय जे आपण छर्र वगैरे म्हटलं जातं आहे मराठी भाषेमध्ये, किंवा आपल्या गावठी भाषेत छर्र म्हणतात ह्याला, काय ती इथं बसलं जाते. त्याच्यानंतर ही त्याचं सेफ्टी लॉक आहे. जर करता आपल्याला घरामध्ये ठेवायचं असेल, आपल्याला यूज नाही करायचं असेल, तर हे आपण इथं कॉक केलो ना, तर इकडं आपलं ही लॉक झालं. परत मग ही ट्रिगर जे आहे ती वर्क करत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ही जे आहे ना, ही त्याचं चाप आहे, म्हणजे ही गन लोड करायचं आहे. हे बघा, ही अशी एकदम इझिली ही अशी गन लोड झाली, एकदम सिम्पली. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला जिथं कुठं मारायचं आहे ना, सरळ एक एम करायचा, असा टार्गेट करायचं काय, आणि सरळ असं संपला विषय. हे असं आहे. हे माझ्या मुलींनासुद्धा, माझ्या दोन्ही मुलींनासुद्धा मी शिकवलं. एकदम सिम्पली आहे बाळ. लोड कर आणि फायर करून दाखव. कुठं आहे बघ, इथं कुठं काय दिसतंय का? कशाला मारणार बा? बादलीला मारते का त्या डब्याला मारते? बघ तिथं त्या डब्याला मारते. बाळ हलवू नको तिला. जरासा मीठ झालं. तर ही अंधार आहे आणि बसून आहे. माझ्या ह्या दोन्ही मुलीने ह्याच्यामध्ये म्हणजे एवढं ह्यांना म्हणजे चपळ करून घेतलं आहे दोन्ही मुलींना, काय की बोलायचं काम नाही. बाळ, तो एक फायर करणार आहेस का? पकड. तर एक लक्षात घ्या, ह्याचं वजन कमीत कमी 3.5 किलोच्या वर आहे. काय तर माझ्या दोन्हीही मुली अगदी ॲक्युरेट, म्हणजे ॲक्युरेट पॉईंट टू पॉईंट जिथं सांगाल तिथंच मारतात 100%, जराही चुकत नाही. आता सध्याला रात्रीची वेळ आहे, अंधार आहे, आणि त्या बसून फायर करल्यात. बाळा डब्यालाच मारते. कशाला? बारडीला? हां, मार. बारडीला काय बसते बाळा, भरपूर मोठा आहे. लोड तर करते. लोड केलं हां, केलं लोड. ओके. तर एक लक्षात घ्या की असं आपण आपल्या मुलींनासुद्धा ह्याची म्हणजे ट्रेनिंग द्यायला लागलो. आणि हे गरजेचं सुद्धा आहे आपल्यामध्ये, म्हणजे मुलींना ह्याची ट्रेनिंग देणं का नाही, ही सुद्धा अत्यंत आवश्यकतेचं आहे. त्या स्वतःच्या सेफ्टीलासुद्धा ही यूज करू शकतात. आणि कसं आहे माहीत आहे का, ही चालवता येणं आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, ही कसं चालवायचं आहे, कसं लोड करायचं आहे, याला एअर कसा मारायचा, किंवा ह्याच्या प्रत्येक गोष्टी माहिती असणं आणि त्यांच्याकडून ती करून घेणं गरजेचं आहे. कारण कधी कसली वेळ येईल आणि कधी ह्याची गरज लागेल, आणि कधीही कोण चालवल, आपल्या घरातल्या कुठल्या व्यक्तीला ह्याला चालवायची गरज लागेल ह्याची गॅरंटी नसते. त्यामुळे ही घेणे आणि प्रत्येकानं आपल्या घरच्या लोकांना ह्याची माहिती देणे आणि ही शिकवणे अत्यंत गरजेचं आहे. हां, एक गोष्ट मात्र आहे की ही जरा महागडी गोष्ट आहे, म्हणजे महाग आहे एकदम, जरी म्हटलं तरी चालते. एखाद्याच्या घरावरती बोजा चढू शकतो ह्याच्यानं, एवढं म्हणजे एवढी महागाई वस्तू, फक्त एवढंच आहे. पण कसं आहे माहिती आहे का, ह्या अशा वस्तू असणं, एवढी महागच घ्यायला पाहिजे अशी काही गरज नाही. ह्याच्यामध्ये कमी रेटच्या पण मिळतात वस्तू, त्याही घेतल्या तरी चालतात 5-50 हजाराच्या. तर कसं आहे, ही असं प्रत्येकाच्या इथं असावं अशा प्रत्येक वस्तू, आणि प्रत्येकानं आपलं सिक्युरिटी पर्पजनं ही पाळावं. हां, ह्याचा मिसयूज करू नये कोणीसुद्धा. कारण कसं आहे माहिती आहे का, हे हाय म्हणून उगीच काही पण करून चालत नाही. ह्याचा मिसयूज करू नये. प्रत्येकानं गरजेच्या वेळेला आणि गरजेनुसार वापरावं. आणि जे फॉरेस्ट एरियामध्ये किंवा जे असं जंगल भागामध्ये ज्यांची शेती आहे किंवा घरं आहेत,
त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. जिथं बिबटे असतील, तरस असेल, लांडगा असेल, कोल्हे असतील, रानमांजर असेल किंवा असे चोर, हरामखोर चोर असतील, अशी जिथं जास्त प्रमाण आहे अशा लोकांचं किंवा अशा जनावरांचं, तिथंही असणं गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे असणं गरजेचं आहे, माझं तर सगळं म्हणणं आहे. आणि प्रत्येक पशुपक्षी पालकाकडेही असणं गरजेचं आहे. अशी एखादी वस्तू जर असेल ना आपल्याकडं, तर मी तुम्हाला सांगतो, कुणाचा टाप नाही तुमच्या इथे येऊन चोरी करण्याचा. एकदा जर करता कोणी आला आणि त्याला एकदा चटका जर तुम्ही दिला ह्याचा, तर परत चुकून कोणीही तुमच्या इथे येणार नाही आणि चोरी करून फालतूची धंदा तुमच्या फार्मवर किंवा तुमच्या शेतीमध्ये कुणीही करणार नाही. मला फक्त एवढंच सांगायचं होतं, प्रत्येकाचं जे कष्ट आहे, जे पैसा लावलेला असतो आहे, तो अशा नालायक लोकांकडून चोरीला जाऊ नये आणि निष्फळ होऊ नये. ती हताश होतात परत लोक आणि भरपूर मानसिक त्रास होतो त्यांना. अशा गोष्टी घडू नयेत कोणासोबतही. आता आमच्या इथे भरपूर ठिकाणी झालेलं आहे, त्याच्यामुळेही आम्ही सिक्युरिटी पर्पजसाठी आणलं. आणि काल बघा, तर काल आपल्या इथंच येऊन चोर गेले ते, त्याच्यामुळेही आपण आणलेलं आहे. आणि ह्याचा कुणीही सगळ्यात, आणि परत मी सांगतो की ह्याचा कुणीही आणून चुकीचा वापर करू नका. गरजेनुसार वेळेनुसार ह्याचा वापर करावा जिथं गरज लागेल तिथं, अन्यथा कुठेही ह्याचा यूज करू नये, असं स्पष्ट माझं म्हणणं आहे. धन्यवाद.